भारतीय रेल्वेचं जाळ संपूर्ण देशभरामध्ये पसरलंय। देशभर पोहोचलेलं रेल्वेचं जाळ हे काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पोहोचायला मात्र स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्ष लागली। नव्यानं पूर्ण झालेल्या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लाईनमुळे राजधानी दिल्लीहून ट्रेन थेट श्रीनगरला पोहोचू शकणार आहे। दुर्गम पर्वतरांगा आणि काश्मीरची अस्थिर राजकीय परिस्थिती यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणं मोठं आव्हान होतं। आता दिल्लीतून थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे मार्ग झालाय। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक म्हणजेच USBRL हा प्रकल्प। हा एकूण 272 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे, जो उभा करणं कोणत्याही देशापुढे महाकाय आव्हान होतं आणि तो टप्पा पूर्ण होण्यासाठी तब्बल 28 वर्ष लागलेली आहेत। यापूर्वी देखील अनेक सरकारांनी काश्मीर खोऱ्यापर्यंत रेल्वे मार्ग नेण्याचं स्वप्न पाहिलं। ब्रिटिश काळामध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोट पासून जम्मूपर्यंत एक रेल्वे मार्ग होता। स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक टप्प्यांमध्ये या भागामध्ये रेल्वे मार्ग बांधले गेले। 1995 मध्ये उधमपूरहून थेट बारामुल्लापर्यंत रेल्वे नेण्याची योजना आखण्यात आली। 1997 साली या प्रकल्पाचं प्रत्यक्ष कामही सुरू झालं। पुढे प्रत्येक सरकारच्या काळात हा प्रकल्प टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत राहिला आणि त्यावर आता एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एकंदरीतच हा टप्पा नेमकं काय सांगतोय ते आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहूयात। 78 वर्षांनंतर दिल्ली ते काश्मीर थेट रेल्वे 1995 मध्ये उधमपूर ते बारामुल्ला रेल्वे योजना आकारात आली होती। त्यानंतर तत्कालीन PV नरसिंह राव सरकारची USBRL प्रकल्पांना मंजुरी। तर 1997 मध्ये प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू। मग 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारद्वारे प्रकल्पाला राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प दर्जा। मग ऑक्टोबर 2009 मध्ये काझीकुंड ते बारामुल्ला टप्पा। मग जून 2013 मध्ये बनिहाल ते काझीकुंड हा टप्पा पूर्ण झाला। जुलै 2014 मध्ये उधमपूर ते कटरा टप्पा। मग फेब्रुवारी 2024 मध्ये बनिहाल ते संगलदान हा टप्पा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।